वानलेसवाडी येथे मुलासोबत दुकानातून दूध घेऊन घरी चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. सदर चेन स्नॅचिंगची घटना मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सागर राजाराम झांबरे वय वर्ष 29 राहणार रुक्मिणी गार्डन जवळ वानलेसवाडी सांगली यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सागर झांबरे एका अकॅडमीमध्ये काम करतात. ते वानलेसवाडी परिसरात कुटुंबियांसह राहतात. मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सागर हे त्यांची आई मंगल झांबरे यांच्यासोबत घराजवळ असलेल्या किराणा दुकानात दूध आणण्यासाठी गेले होते आणि यावेळी दूध घेऊन घरी येत असताना अचानक एक अनोळखी व्यक्ती पाठीमागून आला. त्याने मंगल झांबरे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसडा मारून त्यातील 5,000चा दागिना लंपास केला. अचानक घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सागर झांबरे यांनी विश्रामबाग पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विश्रामबाग.